जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांनी निवडणुकीमध्ये अपक्ष अर्ज केला आहे ते लवकरच परत घेतील। चंद्रपूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षांनी जी यादी दिली होती ती डावलून काही लोकांना जिल्हाध्यक्षांनी स्वतः उमेदवारी दिली, त्यांच्यावर कारवाई सुद्धा झालेली आहे। कसं चंद्रपूरची कारवाई योग्यच आहे। माननीय प्रदेशाध्यक्षांनी केलेली कारवाई एवढ्या करता की प्रदेशांनी मंजूर केलेली उमेदवाराची यादी परस्परच बदलणे हे काही योग्य नाही आणि म्हणून प्रदेश अध्यक्षांनी तेथील अध्यक्षांना काढून टाकलेला आहे। पुण्यामध्ये सर्वच पक्षांवर जे नगरसेवक पदासाठी उमेदवार दिले अनेक गुन्हेगार म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कुटुंबातील लोकांनाही उमेदवारी सर्वच पक्षाने दिली असा भाजपवरही तसा आरोप नाही। एखादा गुन्हा दाखल होणे, एखाद्यावर त्या ठिकाणी केस रजिस्टर होणे, पण नंतर मात्र कोर्टामध्ये ती बाब योग्य आहे की नाही किंवा तो गुन्हा सिद्ध ठरला का यावर मात्र जास्त भर जातो। साधारण आपण FIR मध्ये जरी नाव असलं तरी शेवटी गुन्हा अंतिम करण्याचं किंवा गुन्हेगारांना गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी किंवा गुन्हा सिद्ध कोर्टात झाल्यावर मग मात्र आपण तशा उमेदवाराला तिकीट देत नाही। त्यामुळे आता FIR मध्ये नावं आहेत, काही उमेदवाराला तिकीट दिली आहे, सर्वच पक्षात दिली आहे। जेव्हा काही कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा आपल्याला त्याच्यात अधिक भाष्य करता येईल। जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुती बघायला मिळेल की जे महानगरपालिका नगरपालिका आमचा संकेत महायुतीचाच आहे, पण स्थानिक लेवलला काही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी किंवा तिथल्या शिवसेना भाजपमध्ये आपसात न बसल्यामुळे काही ठिकाणी युती झाली नाही। पण राज्याचा जो काही चर्चा झाली आहे, राज्यात जे काही आम्ही एकत्र बसलेलो आहोत, माननीय देवेंद्रजी एकनाथजींनी युतीचे संकेत दिले आहे आणि त्यामुळे युतीमध्येच आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। पण स्थानिक लेवलला मात्र कधी कधी वरच्या स्तरावर युती केल्यानंतरही खाली स्थानिक लेवलला काही त्या ठिकाणी अडचणी तयार होतात दोन्ही पक्षाकडनं। त्यामुळे कधी कधी महायुती त्या ठिकाणी तुटलेली आहे। तर मला असं वाटतं की आता जिल्हा परिषदला आम्ही पुन्हा एकत्र बसू। जिल्हा परिषद निवडणूक केव्हा होण्याची शक्यता? साधारण मला असं वाटतं जो काही निवडणूक आयोगाचा कार्यक्रम आला आहे त्यामध्ये 12 जिल्हा परिषदा तर 50% आतमध्ये आहेत OBCच्या, त्या निवडणूक आयोग केव्हाही घेऊ शकेल। राहिला बाकी जिल्हा परिषदा तर 21 जानेवारीच्या कोर्टाचा निकाल जो आहे त्या आधारावर पुढचा निर्णय मला वाटतं आयोग घेईल। नागपुरात संघ स्वयंसेवक असलेल्या निनाद दीक्षित यांनी बंडखोरी केलेली आहे। संघ मुख्यालय असलेल्या महाल इथून अर्चना डेहनकर यांच्या पतीची बंडखोरी आहे, त्यामुळे त्या माहेरी जाऊन बसलेल्या आहे। परिवारातलेच लोक बंडखोरी करतात। नाही, आता या सर्व अपक्ष लढलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याशी नेत्याशी चर्चा आम्ही सर्व करणार आहोत आणि मला विश्वास आहे की आमचे कार्यकर्ते काही काळापुरते जर नाराज झाले असेल तर पुन्हा एकदा पक्षाचं काम करतील। बावनकुळे साहेब, अर्चना डेहनकर यांनी आपल्या पतीला समजावताना तुमचं उदाहरण दिलं। त्यांनी असं सांगितलं की एक काळ असा होता बावनकुळे साहेबांना उमेदवारी मिळाली